नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे सप्तर्षी रामायणातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. तो श्लोक आहे बालकांडामधील कश्यपः बालकांडम. जातः श्रीरघुनायको दशरथान् मुन्याश्रयात् ताटकां हत्वा रक्षितकौशिकक्रतुवरः कृत्वापि अहल्यां शुभां भङ्क्त्वा रुद्रशरासनं जनकजां पाणौ गृहीता ततो जित्वार्धाध्वनिभार्गवं पुनर्गात् सीतासमेतः पुरीम्. आता आपण याचं विवेचन पाहूया. जातः श्रीरघुनायकः. श्री रघुनायकाचा जन्म झाला. कोणाचा होता तो? दशरथाचा. म्हणून दशरथान. आणि जन्म झाल्यानंतर रामचंद्र जसे मासामासाने मोठे होऊ लागले तेव्हा त्यांना एक फार मोठी चांगली संधी चालून आली. ती म्हणजे विश्वामित्र ऋषींनी त्यांना आपल्यासोबत घेऊन जाण्याची विनंती दशरथाला केली होती. कौशिक क्रतुवरः. कौशिक कुश देशाचा जो अधिपती तो राजा विश्वामित्र, म्हणून त्याला म्हणतात कौशिक. क्रतु म्हणजे यज्ञ. कौशिकाचा क्रतु म्हणजे विश्वामित्रांचा जो यज्ञ आहे त्या यज्ञांच्या रक्षणासाठी दशरथाकडे विश्वामित्रांनी मागणी केली की तुझे राम आणि लक्ष्मण मला दे. तेच समर्थ आहेत राक्षसांशी युद्ध करण्यासाठी. त्यावेळी ताटिका नावाच्या प्रचंड महाभयंकर अशा राक्षसीचा वधसुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी केला. म्हणून ताटकाम हत्वा म्हणजे वध केला. त्यानंतर काय झालं? कृत्वा अपि अहल्यां शुभाम. आपल्याला अहिल्याची गोष्ट माहिती आहे. अहिल्या शिळा होऊन राहिली होती. त्या अहिल्याचा उद्धारसुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी केलेला आहे. त्यानंतर काय केलं? भङ्क्त्वा रुद्रशरासरम. रुद्र म्हणजे शिव, शरासनम म्हणजे धनुष्य. शिवधनुष्य जे आहे ते त्यांनी भंग केलं सीता स्वयंवरामध्ये. जनकजाम पाणौ गृहीत्वा. पाणौ पाणी म्हणजे हात, पाणीग्रहण म्हणजे विवाह झाला श्रीरामांचा आणि सीतेचा. जनकजाम जनकाची जी सीता आहे तिचा विवाह प्रभू श्री रामचंद्रांशी झाला. आणि त्यानंतर जित्वार्धाध्वनी भार्गवम पुनर्गात सीता समेतः पुरीम. आणि हा सगळा लग्न सोहळा आटपल्यानंतर अयोध्येकडे परत येत असताना अचानक वादळ झालं आणि परशुराम तिथे प्रगट झाले. परशुराम आणि श्रीराम यांची समोरासमोर भेट झाली. शिवधनुष्य भंग केल्यानंतर परशुरामांनी श्रीरामचंद्रांना वैष्णव धनुष्य दिलं आणि त्याला प्रत्यंच्या जोडण्याची विनंती केली. त्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी करून दाखवल्यानंतर भार्गवरामांनी प्रभू श्री रामचंद्रांना अनेकोत्तम आशीर्वाद दिले. दशावतारामधील 2 अवतार समोरासमोर येण्याची एकमेव घटना आहे. या घटनेनंतर प्रभू श्री रामचंद्रांचं सामर्थ्य वाढलं आणि पुढे जाऊन त्यांनी रावणाशी युद्ध केलेलं आहे. त्यानंतर सीता समेतः पुरी. सीतेबरोबर प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत परत आले. या श्लोकामध्ये संपूर्ण बालकांडाचा आपल्याला सारांश पाहायला मिळतो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.